हॅलो एव्हरीवन, वेलकम टू NCC यूट्यूब चॅनल. आज आपण कॉर्पोरेट अकाउंटिंगमधील प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन्स हा टॉपिक बघत आहोत. ह्या टॉपिकचे थोडंसं मी इंट्रोडक्शन लेक्चर पण देत आहे आणि त्याच्यावरचे मी थोडे MCQ पण देत आहे, ज्यामुळे तुम्हाला MCQ करणं खूप सोपे जातील. फर्स्ट आपण प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशनचं मीनिंग बघूया की नक्की प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, ते कसं केलं जातं, त्याच्या अकाउंटिंगच्या ट्रीटमेंट्स कशा असतात. अ जॉईंट स्टॉक कंपनी इज ॲन आर्टिफिशियल पर्सन क्रिएटेड बाय लॉ. कुठची जॉईंट स्टॉक कंपनी ही एक आर्टिफिशियल पर्सन असते. आपण नेहमी म्हणतो की आपल्याकडे एक सोल ट्रेडर असतात. सोल ट्रेडर म्हणजे एकल व्यापारी आपण म्हणतो, किंवा पार्टनरशिप फर्म असते आणि त्यावेळेस पार्टनर जे असतात ते त्याचे मालक असतात, ओनर असतात, किंवा सोल ट्रेडरमध्ये प्रोप्रायटर ओनर असतो. पण ज्या जॉईंट स्टॉक कंपनी असते त्या जॉईंट स्टॉक कंपनीमध्ये जे शेअर कॅपिटल असतात त्याला आपण म्हणतो शेअर कॅपिटल असतात. म्हणजे शेअर कॅपिटल हे त्याचं कॅपिटल असतं. म्हणून जॉईंट स्टॉक कंपनी इज ॲन आर्टिफिशियल पर्सन. आणि हे जे शेअर होल्डर असतात तर ते बोर्ड ऑफ डायरेक्टरचे नेमणूक करतात, इलेक्शन्स करतात आणि त्यांच्या वतीने सगळा कारभार चालतो. म्हणून त्याला आपण आर्टिफिशियल पर्सन म्हणतो. इनकॉर्पोरेशन ऑफ अ कंपनी मीन्स रजिस्ट्रेशन्स विथ रजिस्ट्रार ऑफ कंपनीज. बऱ्याच वेळेला काय होतं की इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, तर रजिस्ट्रेशन करणं कंपनीचं, म्हणजे कंपनी म्हणून त्याला एक ऑथॉरिटी मिळते आणि कंपनीचा व्यवहार सुरू होतो. म्हणून त्याला आपण म्हणतो इनकॉर्पोरेशन. समटाइम्स अ न्यू कंपनी इज फॉर्म टू टेक ओव्हर अ गोईंग कन्सर्न. तर ह्या कन्सेप्टमध्ये गोईंग कन्सर्न म्हणजे चालू असलेला व्यवसाय किंवा रनिंग बिझनेस फ्रॉम डेट प्रायर टू द डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. कधी कधी काय होतं की प्रॉफिट प्रायर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे काय की एक चालू व्यवसाय असतो, जसं सोल ट्रेडर, पार्टनरशिप फर्म, हे व्यवसाय रनिंगमध्ये असतात आणि त्याचं ज्यावेळी रूपांतर आपण शेअर कंपनीमध्ये करतो त्यावेळेस त्या गोईंग कन्सर्न ज्या फर्म्स असतात किंवा सोल ट्रेडर जो काही व्यवसाय असतो तर त्याचं रूपांतर आपण कंपनीमध्ये करताना प्रायर टू इनकॉर्पोरेशन म्हणजे कंपनी होण्या अगोदर त्याला आपण प्रायर पिरियड म्हणतो. आणि त्याला आपण प्रायर पिरियड म्हणतो की डेट ऑफ इनकॉर्पोरेशन, लायसन्स मिळण्याच्या अगोदरचा पिरियड. नेक्स्ट प्रॉफिट अर्न बिफोर इनकॉर्पोरेशन. आणि जे प्रॉफिट आपण मिळवतो बिफोर इनकॉर्पोरेशन म्हणजे काय, लायसन्स मिळण्यापूर्वी. कारण ज्यावेळी व्यवसायाचं रूपांतर कंपनीमध्ये होतं त्यावेळी काही पिरियड हा व्यवसाय सुरू असतो आणि तोपर्यंत कंपनीमध्ये त्याचं ट्रान्सफर झालेलं नसतं, म्हणून त्याला बिफोर इनकॉर्पोरेशन म्हणतो. आणि व्यवसाय बंद केला जात नाही, कंपनीचं रजिस्ट्रेशन मिळावं तोपर्यंत व्यवसाय कोणताही बंद केला जात नाही. म्हणून प्रॉफिट अर्न बिफोर इनकॉर्पोरेशन म्हणजे रजिस्ट्रेशन मिळण्यापूर्वी जे काही प्रॉफिट मिळतो त्याला आपण म्हणतो कॅपिटल प्रॉफिट. अँड प्रॉफिट अर्न आफ्टर इनकॉर्पोरेशन इज कॉल्ड रेव्हेन्यू प्रॉफिट. प्रॉफिट बिफोर इनकॉर्पोरेशन दॅट इज द कॅपिटल प्रॉफिट जो त्याला म्हणतो इज नॉट यूज फॉर पेमेंट ऑफ डिव्हिडंड. पण हा जो रेव्हेन्यू प्रॉफिट आहे तो आपण डिव्हिडंडसाठी यूज करू शकतो, कारण हा कॅपिटल प्रॉफिट म्हणजे व्यवसाय सोल ट्रेडर किंवा पार्टनरशिप फर्म असते त्यावेळेचा हा प्रॉफिट असतो. त्यामुळे तो डिव्हिडंड देता येत नाही, कारण तिथे कंपनी अस्तित्वात नसते. एनी लॉस इन्कर्ड प्रायर टू इनकॉर्पोरेशन. आता वरचा जो आपण ऑप्शन बघितला की इथं प्रॉफिटचा आपण बघितला बिफोर अँड आफ्टर. आता आपण म्हणतो की लॉस इन्कर्ड प्रायर टू इनकॉर्पोरेशन. जर लॉस झाला असेल प्रायर बिफोर इनकॉर्पोरेशनच्या वेळेला तर त्यांना आपण कॅपिटल लॉस म्हणतो. म्हणजे कंपनीच्या वेळी स्थापन होतीये त्याच्या अगोदर सोल ट्रेडर किंवा पार्टनरशिप फर्म असते आणि त्याने जो मिळवलेला लॉस असतो किंवा त्याला जो लॉस सस्टेन झालेला असतो त्याला आपण म्हणतो कॅपिटल लॉस. आणि हा जो लॉस असतो कॅपिटल लॉस डेबिटेड टू दी गुडविल अकाउंट. हे MCQला तुम्हाला प्रश्न विचारले जातील. दी लॉस सफर्ड बाय द कंपनी आफ्टर द डेट ऑफ इनकॉर्पोरेशन. हा जो लॉस आहे हा जर इनकॉर्पोरेशनच्या पिरियड नंतर झाला, म्हणजे लायसन्स मिळाल्यावर झाला, कंपनी फॉर्म झाल्यानंतर झाला असेल तर त्याला आपण रेव्हेन्यू लॉस म्हणतो. आणि हा जो लॉस असेल तर तो डेबिट केला जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, कारण तो कंपनीचा लॉस असतो.
म्हणजे मगाशी मी सांगितलं की जो लॉस बिफोर असतो तर त्याला आपण कॅपिटल लॉस म्हणतो आणि तो गुडविल अकाउंटला डेबिट केला जातो, आणि जो लॉस आफ्टर इनकॉर्पोरेशन्स असतो त्याला रेव्हेन्यू लॉस म्हणतात आणि तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण डेबिट करतो. ज्यावेळेस प्रॉफिट ऑर लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशनचं अकाउंटिंग करतात तर त्यासाठी दोन मेथड्स यूज केल्या जातात. फर्स्ट वन इज सेपरेट फायनल अकाउंट आणि सेकंड इज सिंगल फायनल अकाउंट. सेपरेट फायनल अकाउंट्स म्हणजे काय की अंडर दिस मेथड द बुक्स ऑफ बिझनेस आर बॅलन्स ऑफ अँड ट्रायल बॅलन्स इज प्रिपेअर्ड. बिझनेस सगळे बुक्स ऑफ बिझनेसचे जे असतात ते बॅलन्सिंग केलं जातं, ट्रायल बॅलन्स तयार केला जातो ऑन द डेट ऑफ इनकॉर्पोरेशन, फक्त पिरियड इनकॉर्पोरेशनपर्यंत. इनकॉर्पोरेशन मिळाल्यानंतर अकाउंटिंग त्याचं ट्रायल बॅलन्स केला जात नाही. Then trading profit and loss account is prepared for the period from the date of acquisitions of business to the date of incorporations of the company to ascertain profit and loss prior to incorporation. म्हणजे ही जी सेपरेट फायनल अकाउंटची मेथड्स आहे ह्याच्यामध्ये फक्त प्रॉफिट अँड लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशनचाच असतो. आणि ह्या this method is also known as stock taking and balancing the books at the date of incorporation method. ह्या मेथडला एक सेकंड नाव पण दिलेलं आहे त्यांनी, स्टॉक टेकिंग अँड बॅलन्सिंग द बुक्स ॲट द डेट ऑफ इनकॉर्पोरेशन मेथड्स. MCQला तुम्हाला हाही प्रश्न विचारू शकतील. आता सिंगल फायनल अकाउंट्स म्हणजे काय, ह्या मेथड्समध्ये अकाउंटिंग कसं केलं जातं. तर अंडर दिस मेथड a trial balance is prepared at the end of accounting period and trading profit and loss account is prepared for the whole period, that is a pre incorporation and post incorporation period. त्याच्यामध्ये जे आपण अकाउंटिंग करतो प्री आणि पोस्ट ह्या दोघांचे अकाउंटिंग इथे होतं. म्हणजे प्री पिरियडचा पण आपण एक्सपेन्सेस आणि इन्कम दाखवतो आणि पोस्टचे पण इन्कम अँड एक्सपेन्सेस दाखवतो आणि त्याला आपण म्हणतो सिंगल फायनल अकाउंट्स. दिस मेथड इज ऑल्सो नोन ॲज ॲपोर्शनिंग दी रिझल्ट्स मेथड. म्हणजे ह्याचं पण दुसरं नाव ॲपोर्शनिंग दी रिझल्ट्स मेथड हे आहे. आताचा हा जो टॉपिक मी तुम्हाला सांगते की बेसिस ऑफ अलोकेशन्स ऑफ इन्कम अँड एक्सपेन्सेस, की MCQला पण तुम्हाला क्वेश्चन्स येतात किंवा जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता त्यावेळेस पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की जो काय एक्सपेन्सेस किंवा जो काय इन्कम तुम्हाला दिलेला आहे प्रॉफिट अँड लॉसमध्ये तो कसा डिस्ट्रीब्यूट करायचा, कोणत्या बेसवर करायचा. तर एक तर टाईम रेशो आहे आणि सेल्स रेशो, कारण हे दोन्ही रेशो टाईम रेशो आणि सेल्स रेशो हे दोन इम्पॉर्टंट रेशो आहेत. आणि टाईम रेशोमध्ये कोणते एक्सपेन्सेस किंवा कोणते इन्कम आपण डिस्ट्रीब्यूट करतो. तर फर्स्ट वन इज टाईम रेशोमध्ये कोणकोणते एक्सपेन्सेस आणि इन्कम येऊ शकतात. तर रेंट, रेट्स, टॅक्सेस, इन्शुरन्स, डिप्रिसिएशन, पोस्टेज, सॅलरीज, रिपेअर्स, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, बँक चार्जेस, इंटरेस्ट, जनरल एक्सपेन्सेस, टेलिफोन चार्जेस, सन्ड्री एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, ऑडिट फीज आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस. अजून बरेच काही काही येऊ शकतात, पण जनरली टाईम रेशोमध्ये हे फिक्स एक्सपेन्सेस असतात विच इज रिलेटेड टू टाईम रेशो. आणि सेल्स रेशोमध्ये कोणकोणते एक्सपेन्सेस येऊ शकतात. तर सेल्सशी रिलेटेड जनरली व्हेरिएबल एक्सपेन्सेस जे बदलणारे असतात. कमिशन ऑन सेल्स, जसं सेल बदलतं तसं कमिशन बदलतं. कॅरेज आउटवर्ड, ॲडव्हर्टिजमेंट, डिस्काउंट अलाउड, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ब्रोकरेज, पॅकिंग एक्सपेन्सेस, प्रमोशन एक्सपेन्सेस, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, डिलिव्हरी एक्सपेन्सेस, सेल टॅक्स, आफ्टर सेल सर्व्हिसेस एक्सपेन्सेस. म्हणजे हे सगळे सेल्स रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युशन करायचं असतं. आणि तिसरा जो प्रकार आहे एक्सपेन्सेस विच इज ओनली रिलेटेड टू दी प्री पिरियड. म्हणजे असे काही एक्सपेंडिचर असतात की जे फक्त प्री पिरियडशी रिलेटेड असतात, ते पोस्टशी नसतात किंवा ते टाईम आणि सेलशी संबंधित नसतात. फॉर एक्झाम्पल पार्टनर्स सॅलरी हे प्रीशी संबंधित आहे. व्हेंडर्स सॅलरी, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कारण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्री पिरियड म्हणजे कोणता, की एक सोल ट्रेडर असेल किंवा पार्टनर असेल तर त्यांची सॅलरी हे प्री पिरियडमध्ये येतं कारण तो कंपनीशी रिलेटेड नसतो. आणि काही एक्सपेन्सेस जे असतात हे रिलेटिंग टू दी पोस्ट पिरियड ओनली. आणि त्याच्यामध्ये काय काय येतं. तर फर्स्ट वन प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, डायरेक्टर फीज, डिबेंचर इंटरेस्ट, फॉर्मेशन एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स, अंडर रायटिंग कमिशन्स, मॅनेजिंग डायरेक्टर्स रेम्युनरेशन, शेअर ट्रान्सफर फीज,
आणि ब्रोकरेज ऑन शेअर्स हे सगळे एक्सपेन्सेस येतात ते रिलेटिंग टू पोस्ट. आणि ह्या एक्सपेन्सेस जर तुम्ही बघितलं तर हे सगळे एक्सपेन्सेस रिलेटेड टू कंपनी असतात आणि म्हणून हे फक्त ओन्ली पोस्ट पिरियडशी रिलेटेड असतात. आता पुढचा जो टॉपिक मी घेते तो कॅल्क्युलेशन ऑफ रेशोज. मी काही रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवते ज्यामुळे तुमचा MCQ अजून खूप चांगला होईल आणि खूप चांगला समजेल. फर्स्ट इज द टाइम और पीरियड रेशोमधलं मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेते आहे. एक्झाम्पल असं आहे, A Limited was incorporated on 30th April 2019 to acquire a running business from 1st January 2019. 1st January 2019चा हा बिझनेस जो आहे चालू आहे, रनिंग आहे आणि आपल्याला लायसन्स मिळालं किंवा ऑथॉरिटी दिलेली आहे 30 एप्रिल. म्हणजे आपलं बिझनेस कंपनीचं रूपांतर झालं 30 एप्रिलमध्ये. आता याच्यामध्ये कसं असतं की 1st जानेवारी 2019 चा व्यवसाय रनिंग आहे, सुरू आहे आणि वी गेट दी लायसन्स ऑन 30th एप्रिल 2019. सो इथे आपल्याला पिरियड कॅल्क्युलेट करायचा 1st जानेवारी टू 30th एप्रिल. तर जानेवारी पण आहे आणि एप्रिल पण आहे. तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, देर आर 4 मंथ्स. ओके. आता 12 मंथ्समधले 4 मंथ्स गेले म्हणजे पुढचा जो पिरियड आपला पोस्ट आहे तो कसा येणार आहे की 1st जानेवारीला जो बिझनेस सुरू झाला तो संपणार कधी 31st डिसेंबर 2019. आणि जर आपण हे महिने काउंटिंग केले 5, 5th, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 तर देअर विल बी 8 मंथ्स. ओके. आणि मग आपण इथे कसं लिहू शकतो की दिस इज द प्री, दिस इज द पोस्ट पिरियड. प्री इज द 4 months and post is the 8 months. So it is also divided 4 1s are 4, 4 2s are 8. So what is the ratio? 1:2 and that ratio is called the time or period ratio. Okay. Our next ratio is turnover sales ratio. Here I will give you 2 examples on sales ratio. First one is, if total sales is rupees 8 lakh, sales up to pre period is rupees 3 lakh. तर आपल्याला फाइंड आउट करायचे की सेल्स रेशो. टोटल सेल्स 8 lakh जर असेल तर टोटल सेल्स फॉर दी फुल इयर फॉर द 12 months आणि सेल्स अप टू पिरियड इज रुपीज 3 lakh. म्हणजे जर आपण जर कॅल्क्युलेशन केलं की दिस इज द प्री पिरियड, दिस इज द पोस्ट पिरियड. ओके. And the pre-period sale is 3 lakh and total sales is rupees 8 lakh. So 8 lakh minus 3 lakh, it will be 5 lakh for post and the ratio is 3:5. Okay, so ratio is 3:5. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेतोय सेल्स रेशोचं. ॲव्हरेज मंथली टर्नओव्हर फ्रॉम जुलै 2018 वॉज डबल दॅन दॅट ऑफ प्रिव्हियस मंथ्स. प्री पिरियड इज 3 months अँड पोस्ट पिरियड इज 9 months. फायनान्शियल इयर इज एप्रिल 2018 टू मार्च 2019. एवढी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला सेल्स रेशो फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट इज द फायनान्शियल इयर काय आपलं एप्रिल आणि जुलै 2018 पासून आपला जो सेल्स आहे किंवा टर्नओव्हर आहे तो काय होतोय डबल होतो. म्हणजे जूनपर्यंत ॲक्वायर केलेला बिझनेस आहे हा. तर एप्रिल टू जून आपण काउंटिंग करूया तर याच्यामध्ये येतात 3 months आणि मग जुलै टू मार्च याच्यामध्ये येतात 9 months कारण 9 + 3 = 12 months. आता आपण फर्स्ट स्टेप काय करूया, इथे प्री लिहूया आणि इथे पोस्ट लिहूया. प्रीचे पिरियड्स किती असतात 3 months कारण 3 months काय आहे इनकॉर्पोरेशन मिळालेलं नाही आहे आणि 9 months काय आहे आपल्याला इनकॉर्पोरेशन म्हणजे प्रायर पिरियड आहे 9 months. 3 months इज अ प्री अँड 9 months इज अ पोस्ट. आता या ठिकाणी काय सांगितलं की ॲव्हरेज मंथली टर्नओव्हर जुलै 2018 वॉज डबल. म्हणजे फर्स्ट 3 monthsचा जो सेल्स आहे इज 1 आणि जो 9 monthsचा पुढचा जो सेल आहे तो डबल झालेला आहे.
रेशो किती झाला 3, 9 2 जा 18, म्हणजे रेशो आपला झाला 3:18. आणि ह्याला जर आपण अजून जर डिस्ट्रीब्यूट केलं तर 3 1 जा 3, 3 6 जा 18, म्हणजे रेशो काय झाला फायनल सेल्स रेशो 1:6. म्हणजे डबल दिलं असेल सेल तर त्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन्स करतो. आणि नंतरचं मी एक एक्झाम्पल घेते आहे, इंटरेस्ट टू व्हेंडर्स. आणि एक्झाम्पल असं आहे की इंटरेस्ट टू व्हेंडर इज ₹1,500. म्हणजे हे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला दिलेलं असेल. फायनान्शियल इयर इज 1 जानेवारी टू 31 डिसेंबर 2019. द परचेस कन्सिडरेशन वॉज सेटल ऑन 30 जून 2019. परचेस कन्सिडरेशन जे असतं किंवा व्यवसाय ज्यावेळी विकत घेतला जातो, परचेस केला जातो, तर त्याची प्राईस काढली जाते आणि त्या व्यवसायाची किंमत केली जाते. आणि ते सेटलमेंट आहे परचेस कन्सिडरेशन हे 30 जूनपर्यंत त्यांनी सेटल केलेलं आहे. म्हणजे व्यवसाय जो सुरू झाला 1 जानेवारी तर 31 डिसेंबर त्याचा एंड पिरियड आहे आणि 30 जूनपर्यंतच फक्त त्यांनी काय केलेलं आहे, सेटल केलेलं आहे PC. Period ratio is a pre-period is 1st January to 30th April and post period is 1st May to 31st December. कारण इंटरेस्ट टू व्हेंडर करताना आपल्याला पिरियड रेशो सुद्धा विचारात घ्यावा लागतो आणि जो पिरियड आहे 1st जानेवारी टू 30th एप्रिल. तर 1st जानेवारी टू 30th एप्रिल म्हणजे जानेवारी मंथ्स पण आला आणि एप्रिल मंथ्स पण आला, तर किती होतं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल. तर आपला जो प्री आणि जर पोस्ट आपण केला तर प्रीचे महिने किती होतात 4th मंथ्स येतात. ओके. आणि पोस्टचा म्हटलं तर आपण फक्त 30 जूनपर्यंत काउंटिंग करणार. का तर द परचेस कन्सिडरेशन वॉज सेटल ऑन 30 जून, कारण त्याचं जे इंटरेस्ट असं आहे ते 30 जूनपर्यंतच आहे. म्हणून एप्रिल नंतर मे जून, तर किती महिने आले पोस्टचे 2 मंथ्स, म्हणजे टोटल मंथ झाले 4 आणि 2. आणि इंटरेस्ट किती आपलं 1,500 डिवायडेड बाय 6 जर केलं तर ह्याचा आन्सर येईल 250 पर मंथ. 250 पर मंथ. आणि आता आपल्याला कसं कॅल्क्युलेशन्स करायचं आहे, ह्या 2 मंथ्सचं आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचं. 4 मंथचं अगोदर करू. 250 मल्टिपल 4 आणि हे जे काय आन्सर येते 1000 आणि इकडे 250 मल्टिपल 2 केलं तर ह्याचा आन्सर आला 500. आणि हा जो इंटरेस्ट ऑन व्हेंडर्स आहे तर 1000 प्री पिरियडला द्यायचं आहे आणि 500 आपल्याला पोस्ट पिरियडला द्यायचं आहे. आणि ह्याला बेस जो असतो हा ॲक्च्युअल बेस असा म्हटला जातो. तर अशा प्रकारे हे सगळं इंट्रोडक्शन लेक्चर मी तुम्हाला दिलेलं आहे. आणि आता आपण MCQ स्टार्ट करू. आता आपला पहिला MCQ असा आहे, प्रॉफिट्स अर्न प्रायर टू इनकॉर्पोरेशन्स इज अ डॅश प्रॉफिट. आणि ऑप्शन्स आहेत A कॅपिटल, B रेव्हेन्यू, C बोथ ऑफ द अबव अँड D नन ऑफ द अबव. आता त्यांनी इथं आपल्याला काय सांगितलं, थोडंसं लक्ष दिलं किंवा समजून घेतलं वाक्य. प्रॉफिट्स अर्न प्रायर टू इनकॉर्पोरेशन. प्रायर म्हणजे अगोदर, इनकॉर्पोरेशनच्या अगोदर ज्यावेळेस आपल्याला प्रॉफिट मिळतो तर त्या प्रॉफिटला आपण काय म्हणतो, कॅपिटल प्रॉफिट. नेक्स्ट MCQ, प्रॉफिट्स अर्न आफ्टर इनकॉर्पोरेशन. आणि इनकॉर्पोरेशनच्या नंतरचा जो प्रॉफिट असेल त्याला काय म्हणतो, कोणता प्रॉफिट म्हणतो, A कॅपिटल, B रेव्हेन्यू, C बोथ ऑफ द अबव, D नन ऑफ द अबव. तर अर्न आफ्टर इनकॉर्पोरेशनचा आन्सर आहे रेव्हेन्यू, B रेव्हेन्यू. थर्ड MCQ इज पोस्ट इनकॉर्पोरेशन प्रॉफिट्स आर अवेलेबल फॉर डिस्ट्रीब्युशन्स ऑफ. पोस्ट इनकॉर्पोरेशन मीन्स आपल्याला लायसन्स मिळालं, कंपनी सुरू झाली आणि तो जो प्रॉफिट असतो तर तो आपण कशासाठी यूज करू शकतो. ऑप्शन्स A डिव्हिडंड, B इंटरेस्ट, C प्रीमियम, ऑल ऑफ द अबव. तर हा जो प्रॉफिट असतो पोस्ट तो आपण ऑब्वियसली फॉर यूज ऑफ डिव्हिडंड. फोर्थ MCQ, लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन इज नोन ॲज डॅश लॉस. लॉस प्रायर टू इनकॉर्पोरेशन
इनकॉर्पोरेशनच्या अगोदरचा जो काही लॉस असतो त्याला आपण काय म्हणतो? फर्स्ट, ए कॅपिटल, बी रेव्हेन्यू, सी बोथ ऑफ द अबव अँड डी नन ऑफ द अबव. इट इज ऑल्सो कॉल्ड कॅपिटल लॉस. ओके. फिफ्थ, the loss after the date of its incorporation is known as. कंपनी तयार झालेली आहे आफ्टर इनकॉर्पोरेशन, प्रायर त्याला आपण म्हणतो, आणि तो जो लॉस आहे त्या लॉसला आपण काय म्हणतो? ऑप्शन्स आपण बघूया. ए कॅपिटल लॉस, बी रेव्हेन्यू लॉस, सी बोथ ऑफ दी अबव अँड डी नन ऑफ द अबव. तुमच्या लक्षात आलं असेल की याला आपण रेव्हेन्यू लॉस म्हणतो आणि मी थेअरीमध्ये पण हा ऑप्शन्स एक्सप्लेन केलेला आहे. Our next MCQ is capital loss is debited to the. कॅपिटल लॉस ज्यावेळी होतो त्यावेळी डेबिटेड आपण कुठे करतो? आणि त्याचे ऑप्शन्स बघूया आपण. रिझर्व, बी गुडविल, सी बोथ ऑफ द अबव, डी नन ऑफ द अबव. आणि याचा आन्सर आहे गुडविल, कारण हा लॉस गुडविलला आपण काय करतो? डेबिट करतो. 7. Memorandum of association is subscribed at least dash person in case of private company. जर मेमोरँडम ऑफ असोसिएशन क्रिएट केलं जातं, कंपनी क्रिएट करताना आर्टिकल लागतं. मेमोरँडम ऑफ असोसिएशन खूप त्याची मोठी प्रोसेस असते आणि त्यावेळी किती पर्सन्स लागतील? ऑप्शन्स आहेत 2, बी ऑप्शन 3, सी ऑप्शन 4, डी ऑप्शन 5. and the answer is 2 persons is required in case of private company. Our next MCQ is memorandum of association is subscribed at least dash persons in case of public company. पब्लिक कंपनीच्या वेळेला आपल्याला किती सबस्क्रायबर लागतात? फर्स्ट इज 2, बी ऑप्शन इज 3, सी ऑप्शन इज 7 and डी ऑप्शन इज 5. The answer is C, 7. Our next MCQ is gross profit is allocated in dash ratio. ग्रॉस प्रॉफिट हा रिलेटेड टू सेल्स असतो, त्यामुळे ऑप्शन त्याचा काय येईल? ए टाइम, बी सेल्स, सी ॲक्च्युअल, नन ऑफ द अबव. कारण तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ग्रॉस प्रॉफिट हा सेल्सशी रिलेटेड असतो, त्यामुळे आन्सर काय येणार आहे? बी सेल्स. आवर नेक्स्ट MCQ इज सॅलरी शुड बी अलोकेटेड इन डॅश रेशो. सॅलरी अलोकेट करताना कोणता रेशो यूज करतात? फर्स्ट इज पीरियड, बी इज टर्नओव्हर, सी इज बोथ ऑफ द अबव, डी इज नन ऑफ द अबव. सॅलरी आपण जेव्हा डिस्ट्रीब्यूट करतो तर त्यासाठी आपला रेशो असतो पीरियड रेशो. आवर नेक्स्ट MCQ इज 11. कॅरीज आउटवर्ड. Carriage outward should be divided between pre and post incorporation period in. कॅरेज आउटवर्ड आपण प्री आणि पोस्ट दोन्हीकडे पण डिस्ट्रीब्युशन करतो आणि कोणता रेशो यूज करतो? सेल्स रेशो, टाइम रेशो, बोथ ऑफ द अबव, नन ऑफ द अबव. तर कॅरेज आउटवर्ड म्हणजे जो माल तयार होतो तो आपण ट्रान्सफर करतो, म्हणून सेल्सशी रिलेटेड असतो, म्हणून याचा आन्सर आहे ए ऑप्शन, सेल्स रेशो. नेक्स्ट MCQ 12th. Depreciation on fixed asset should be divided between pre and post incorporations in. डिप्रिसिएशन ज्यावेळी असतं असेटवरचं तर ते कोणत्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट होतं? ऑप्शन बघू आपण. ए इज द सेल्स रेशो, बी इज द टाइम रेशो, सी इज द बोथ ऑफ द अबव, डी इज द नन ऑफ द अबव. तर डेप्रिसिएशन हा फिक्स असेटशी रिलेटेड असल्यामुळे तो टाइम रेशोशी रिलेटेड असतो. त्या आन्सर काय येतं? टाइम रेशो. 13. व्हेंडर्स सॅलरी आर चार्जेबल टू डॅश इनकॉर्पोरेशन पिरियड. व्हेंडर्स सॅलरी, व्हेंडर्स म्हणजे कोण? की जो सेलर आहे, जो आपली फर्म्स विकतो, तर त्याला आपण व्हेंडर्स म्हणतो, आणि त्याची सॅलरी ही कोणत्या पिरियडशी रिलेटेड असते? ऑप्शन आहे प्री, पोस्ट, बोथ ऑफ द अबव, नन ऑफ द अबव. तर नक्कीच ह्याचा आन्सर काय येणार आहे? प्री. नेक्स्ट MCQ इज 14. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आर अपॉर्शन इन दी डॅश रेशो. आणि आन्सर आहे
ऑप्शन्स आहेत सेल्स, टाईम, बोथ ऑफ द अबव, नन ऑफ द अबव. तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस हे टाईम रेशोशी रिलेटेड आहेत, कारण हा सेल्सशी संबंधित एक्सपेन्सेस नाहीच आहे. 15 प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस इज टू बी अलोकेटेड डॅश इनकॉर्पोरेशन पिरियड. ऑप्शन्स आहेत ए प्री, बी पोस्ट, सी बोथ ऑफ द अबव, डी नन ऑफ द अबव. आणि तुम्हाला माहितीच आहे की प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस हे पोस्टशी रिलेटेड असतात, इनकॉर्पोरेशनशी रिलेटेड असतात, कंपनीशी रिलेटेड असतात, म्हणून याचा आन्सर येणार आहे पोस्ट. Our next MCQ is 16. Zen Private Limited was incorporated on 1st July 2018 to take over running business with effect from 1st April 2018. Time ratio is. आपण अगोदर ऑप्शन्स बघू. ए बी सी डी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. आता थोडंसं आपल्याला इथे काय करावं लागेल, कॅल्क्युलेशन्स करावं लागेल. रनिंग बिझनेस जो आहे तो 1st एप्रिल 2018चा आहे, त्यामुळे प्री पिरियड आणि पोस्ट पिरियड असे आपण दोन पिरियड इथे राईट आउट करूया. 1st एप्रिल 2018 तर 1st जुलैला आपल्याला काय झालं, इनकॉर्पोरेटेड मिळालं, त्यामुळे 1st जुलै आपण इथे काउंटिंग करूया. 1st एप्रिल टू 1st जुलै, त्यामध्ये जुलै महिना आपण इन्क्लूड करत नाही आहे, कारण जून महिन्यापर्यंत येतं, कारण 1st जुलै आहे. तर एप्रिल, मे, जून, देर विल बी 3 months. आणि मग पोस्टमध्ये कसं होतं की 1st जुलै 18 टू 31st मार्च 19, कारण आपला बिझनेस सुरू झाला 1st एप्रिल 2018चा, तर तो एंड होईल 31st मार्च 2019. इथे जर 1st जानेवारी असेल तर इथे 31st डिसेंबर येऊ शकतो, आणि मग मधले महिने आपण काउंटिंग करू शकतो. तर इथे झाले 9 months. आणि मग आपला आन्सर बघा 3:9 हे आन्सर झालं, आणि आपण पुन्हा ते डिवाइड केलं तर 3 1 जा 3, 3 3 जा 9, तर रेशो आपल्याला 1:3, आणि आपला आन्सर आहे ए 1:3. Our next MCQ is 17. Total turnover for the year ending was 5 lakh and the sales up to pre-incorporation is ₹1 lakh. Then sales ratio is. ऑप्शन्स आहेत ते अगोदर बघूया कसा काढायचा रेशो. मगाशी मी इंट्रोडक्शन लेक्चरमध्ये पण हे सगळं सांगितलेलं आहे, तर तो परत तुम्ही बघा ते कसं कॅल्क्युलेशन्स केलेलं आहे. टोटल टर्नओव्हर जो पूर्ण इयरचा सांगितलेला आहे 5 lakh, आणि जो प्री पिरियडचा जो सेल आहे तो 1 lakh. आणि मग आपण जर प्री आणि पोस्ट असे जर दोन शब्द लिहिले येते आणि ह्यांचा रेशो काढला, तर प्रीचा जो सेल आहे तो आहे 1 lakh. मग 5 lakh हा टोटल सेल्स होता, तर 5 lakh मधला 1 lakh प्रीचा झाला, तर उरला किती 4 lakh. 4 lakh झाला पोस्टचा. मग रेशो कसा येईल 1:4, म्हणजे याचा आन्सर काय होईल, ऑप्शन ए. Our next MCQ is 18. Share transfer fee is to be allocated dash incorporations period. आणि ऑप्शन्स आहेत ए प्री, बी पोस्ट, सी बोथ ऑफ द अबव, सी नन ऑफ द अबव. शेअर ट्रान्सफर फीमध्ये शेअर ज्यावेळी शब्द येतो त्यावेळी तुमच्या लक्षात आलं की शेअर्सच्या संदर्भामधली ही फी आहे, ट्रान्सफरच्या संदर्भामधली. त्यामुळे शेअर्स हा रिलेटेड टू कंपनी असतो, आणि म्हणून ह्याचा आन्सर काय येईल, पोस्ट. नेक्स्ट MCQ 19. Repairs and maintenance of delivery van are apportioned in the dash ratio. Repairs and maintenance, पण इथे पुढे लिहिलं डिलिव्हरी व्हॅन. आणि मग ऑप्शन्स पहिल्यांदा बघू आपण. ए इज अ सेल्स, बी इज अ टाईम, सी इज अ बोथ ऑफ अबव, अँड डी इज नन ऑफ द अबव. आता तुमच्या लक्षात आलं की डिलिव्हरी व्हॅन म्हणजे विच इज रिलेटेड टू सेल्स, आणि मग ह्याचा आन्सर काय येतं, सेल्स. 20. Expenses which are incurred by the company for post incorporation period are. ऑप्शन बघूया अगोदर. कंपनी फॉर्मेशन एक्सपेन्सेस, डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स, मॅनेजिंग डायरेक्टर्स रेम्युनरेशन, अँड ऑल ऑफ द अबव. MCQ काय आहे की एक्सपेन्सेस जे आपण करतो विच आर इन्कर्ड बाय द कंपनी फॉर पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड. पोस्ट इन्कॉर्पोरेशन पिरियड म्हणजे कंपनीचे खर्च. मग कंपनीच्या खर्चांमध्ये काय काय येऊ शकतं,
तर फर्स्ट इज द कंपनी फॉर्मेशन एक्सपेन्सेस ए आहे. सेकंड डिस्काउंट इश्यू ऑफ शेअर्स आहे. नंतर थर्ड वन इज दी मॅनेजिंग डायरेक्टर एमिशन आहे. हे सगळे खर्च आणि तुमच्या लक्षात येतं का हे सगळे खर्च पोस्टशी रिलेटेड असतात, म्हणून ह्याचा आन्सर येईल ऑल ऑफ दी अबोव. दॅट इज अवर फायनल आन्सर. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड कॉमेंट्स करा. थँक्यू.